नमस्कार विद्यार्थी मित्र हो, एसपी कोचिंग क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। लक्षात ठेवा, पार्ट 1 चा पेपर आपल्याला सर्वांना इझी गेलेला असेल, नक्कीच आपल्याला सर्वांना 40 मार्क पडणार असतील। लक्षात ठेवा, परंतु मॅथ असा विषय ज्या विषयामध्ये फक्त पार्ट 1 लाच आउट ऑफ मार्क्स घेऊन चालणार नाही। आपल्याला 100 चा आकडा जर गाठायचा असेल ना, तर आपल्याला पार्ट 2 मध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स घ्यावे लागतील, म्हणजे 40 मार्क आपल्याला घ्यावे लागतील। मग लक्षात ठेवा, या 40 मार्क घेण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, पुस्तकातले कोणते क्वेश्चन्स करावे लागतील, पुस्तकामधले आयएमपी क्वेश्चन कोणते आहेत, किंवा पुस्तकामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत, ते सर्वच क्वेश्चन्स या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांकडे पाठवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। चला बघूया, आपण पुस्तकामध्ये जाऊया। लक्षात ठेवा, जे आपल्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, ते सर्व क्वेश्चन्स मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पण तत्पूर्वी आधी जे काही आपलं इंडेक्स आहे, याच्यामध्ये जे चॅप्टर्स आपल्याला विचारले जातात, प्रत्येक चॅप्टर किती मार्कासाठी आपल्याला विचारला जातो, त्या चॅप्टरचं महत्त्व कोणतं आहे, अलग लक्षात किंवा किती महत्त्व आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या चॅप्टरला महत्त्व द्यायचंय, कोणत्या चॅप्टरला किती महत्त्व द्यायचंय, लक्षात ते देखील सगळ्यात महत्त्वाचं आहे। लक्षात ठेवा, पहिला चॅप्टर आहे तुमचा सिमिलरिटी। किती मार्कासाठी विचारला जातो बाळा सिमिलरिटी? 10 मार्कासाठी विचारला जातो। मग सिमिलरिटी मध्ये काय आहे? सिमिलरिटी मध्ये बीपीटी थेरम आहे। सिमिलरिटी मध्ये काय आहे? सिमिलरिटी मध्ये एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट। सिमिलरिटी मध्ये काय आहे? सिमिलरिटी मध्ये 3 पॅरलल लाईनचा थेरम आहे। सिमिलरिटी मध्ये अँगल बायसेक्टरचा थेरम आहे, लक्षात, ठीक आहे। एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल सिमिलरिटी मध्ये आहे, लक्षात। यावर सगळ्यांवर आधारित क्वेश्चन तुला या सिमिलरिटी चॅप्टर मध्ये काय केले जातील बाळा, विचारले जातील। ओके, त्याच्यानंतर लक्षात ठेवा, त्याच्यानंतर जे 2 नंबरचा चॅप्टर आहे तुमचा पायथागोरस थेरम। पायथागोरस थेरम किती मार्कासाठी विचारला जाते बाळा? 7 मार्कासाठी विचारला जाते। मग 7 मार्कासाठी विचारला जाते, तर याच्यामध्ये काय काय? याच्यामध्ये पायथागोरन जे ट्रिपलेट आहे ना, तुला 1 मार्कासाठी उद्याच्या परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, बरोबर आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर जे 2 नंबरचा आहे, तुला याच्यामध्ये काय आहे? अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री, ओके, त्याचा फॉर्म्युला आहे, लक्षात। त्यानंतर अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री, त्याचा फॉर्म्युला आहे। अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री, त्याचा फॉर्म्युला आहे। पायथागोरस थेरम तुला आहे हायपोटेनस स्क्वेअर इक्वल बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर। त्यानंतर ज्योमेट्रिक मीनचा फॉर्म्युला तुला आहे याच्यामध्ये, बरोबर आहे, थेरम आहे ज्योमेट्रिक मीन, ओके। त्याच्यानंतर परत आणखीन काय आहे याच्यामध्ये? अपोलिनियसचा थेरम सुद्धा आहे, आणि अपोलिनियस थेरम वरती उद्याच्या परीक्षेला आपल्याला काय होऊ शकतात बाळांनो, क्वेश्चन्स पडू शकतात, अलग लक्षात, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे आपला कोणता? सर्कल चॅप्टर। किती मार्कासाठी विचारला जातो रे? 12 मार्कासाठी विचारला जातो, बरोबर आहे ना। मग बघा, लक्षात ठेवा, सर्कल बद्दल कोणीतरी म्हटलंय की बाबा एखाद्या पोरीनं धोका द्यावं, अलग लक्षात, आणि कसा अर्थ? पोरग कोम्याजून जावं, अगदी तसंच सर्कल मध्ये होते बघ। असा एखादा क्वेश्चन पडतंय, असं खतरनाक धोका देते ना, अलग लक्षात, आपलं हात पाय डोकं सगळं थंडगार पडतंय, अलग लक्षात, हा, ठीक आहे। असा हा सर्कल चॅप्टर आहे। सर्कल चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट काय बेटा? सर्कल चॅप्टर मध्ये सायक्लिक क्वाड्रिलेटरल इम्पॉर्टंट आहे। सर्कल चॅप्टर मध्ये जे काय इन्सर्कल केलंय तुझं, लक्षात, ठीक आहे, जे बाहेरून आणि मधून जे सर्कल काढतोस ना, ती सुद्धा तुझ्यासाठी महत्वाचं आहे, ते मी तुला चॅप्टर मध्ये गेल्यानंतर आणखी डिटेल मध्ये सांगतोय। पुढचा चॅप्टर आपल्याला ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन, हे बघ बोनस मध्ये मिळणारा चॅप्टर आहे। ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन 7 मार्क आपल्याला बोनस मध्ये आहेत, लक्षात। ज्याला काहीच येत नाही त्याने ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन करून जायचं, पास व्हायचं, जय हिंद जय महाराष्ट्र करून वापस यायचं, अलग लक्षात। त्याच्यानंतर कोऑर्डिनेट ज्योमेट्री नावाचा चॅप्टर, हा सुद्धा तुला 7 मार्कासाठी विचारला जातो। त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री, हा सुद्धा 7 मार्कासाठी विचारला जातो। मेन्सुरेशन किती मार्कासाठी विचारला जातो बेटा? 10 मार्कासाठी विचारला जातो, अलग लक्षात, ठीक आहे। हे झाली मार्काची विभागणी। आता नेमकं कोणत्या चॅप्टरला आपल्याला किती भर द्यायचंय आणि कोणत्या चॅप्टरला किती वेळ आपल्याला द्यायचंय, लक्षात, ते देखील महत्वाचं आहे। लक्षात ठेवा, पहिल्या चॅप्टर पासून आपण जाऊया। पहिल्या चॅप्टर मध्ये बघ, सगळ्यात महत्वाचं काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट, लक्षात। जे महत्वाचं आहे ते तेवढं सांगतोय मी तुला, इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतोय, नॉट अ आन्सर, मी फक्त क्वेश्चन सांगतोय बाळा, लक्षात। जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते तेवढं मी तुला सांगतोय, लक्षात ठेव, ओके। चल, ह्याच्यामध्ये बघ, हा वाला एक क्वेश्चन आहे बघ, कुठे गेला? हा वाला क्वेश्चन करून जा बेटा, लक्षात। सॉल्व एक्झाम्पल नंबर पहिला, पेज नंबर 3 वरचा पहिला क्वेश्चन, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, अलग लक्षात, ठीक आहे। टिक मार्क करून घ्यायचंय, क्वेश्चन सोडवायचंय, येत नसेल तर कमेंट करायची, लक्षात, किंवा माझा नंबर युट्यूबला आहे, व्हॉट्सअप करायचं, तुला सोडून पाठवून देतो, अलग लक्षात, ठीक आहे। त्याच्यानंतर बघ पुढचा क्वेश्चन तुला सांगतोय। पुढचा क्वेश्चन सांगण्याच्या अगोदर चल 1.1 वरती आपण जाऊया। 1.1 कुठे गेलं रे? हा वाला क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा आहे, 1 मार्कासाठी उद्याच्या परीक्षेला पडू शकेल। काय म्हणतंय? बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10, हाईट इज 6, फाइंड द रेशियो ऑफ एरियाज ऑफ धिस ट्रायंगल। काय म्हणतं? 2
ट्रायंगल जे आहे त्याच्या एरियाचा रेशो आपल्याला करायचा आहे. काय करायचं, A1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल 9 गुणिले 5 लक्षात डिवायडेड बाय 10 गुणिले 6. 9 5 45 10 6 60 45 आणि 60 15च्या पाड्यामध्ये येतं. 15 3 45 15 चौक 60 3:4 याचा आन्सर येतं. अलग लक्षात. ठीक आहे, चल त्याच्यानंतर बघ याच्यामध्ये हा क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा लक्षात. ठीक आहे, लय महत्वाचा क्वेश्चन आहे. काय आहे याच्यामध्ये दोन बेस आहेत, एक आरक्यू बेस आहे, दुसरा पीआर बेस आहे. अलग लक्षात. ठीक आहे, आरक्यू आणि जर पीआर जर बेस असेल तर तुला क्यूटी काढायचंय. आधी काय करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर काढायचा. लक्षात, जी काही निघेल त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर काढत असताना आधी आरक्यू बेस पकडायचा, त्याच्यानंतर आणखीन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर काढायचा, त्यावेळेस पीआर बेस पकडायचा, तुला क्यूटी आपोआप मिळतं. अलग लक्षात. ठीक आहे, चल त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुला महत्वाचा आहे बघ. पुढचा क्वेश्चन 1.2 कडे जाऊया आपण. 1.2 कडे जाण्याच्या अगोदर हा थेरम सगळ्यांनी बघून जायचं आहे बाळांनो. अलग लक्षात. ठीक आहे, हा थेरम आपण सगळ्यांनी बघून जायचंय. अलग लक्षात. ठीक आहे, जो थेरम भरपूर वेळेस परीक्षेला विचारलाय, भरपूर वेळेस लक्षात पोरं ह्याच्यामध्ये फसलेले आहेत. कोणता थेरम आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजेच कोणता, बीपीटी. लक्षात, कोणता, बीपीटी थेरम सगळ्यात महत्वाचा. पाठ करायचं नाही, सोडवायचं कसं. अलग लक्षात, हे ट्रिक्स लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचं सांगतोय, थेरम लिहित असताना आपल्याकडं फिगर असलीच पाहिजे, नाहीतर तुम्ही सगळं लिहू लाव, हे सगळं लिहू लाव. लक्षात. आणि ही एवढंच थेरम आपण काढली, थेरमची फिगर जर आपण काढली नसेल तर आपल्याला 0 मार्क. आणि एक्झामिनर तिथं बाजूला लिहतोय छोट्या अक्षरात, नो फिगर नो मार्क, है ना. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण फिगर काय केली पाहिजे, काढली पाहिजे. ओके, चला हा झाला थेरम बद्दल. ओके, चल पुढे जाऊया. पुढे काय म्हणताय, पुढच्या क्वेश्चन मध्ये काय आहे, कन्व्हर्स ऑफ बीपीटी, हे नाही तेवढं विचारत. लक्षात. ठीक आहे, चल त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम्स पण आपल्याला विचारला जातं. ओके, या थेरम मध्ये काय आहे बघ, हा थेरम विचारला जात नाही, परंतु यावर आधारित क्वेश्चन्स मात्र तुम्हाला विचारले जातात. कसे सोडवायचे तेही मी तुला सांगतोय. बघ लक्षात ठेवा, प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन हे सुद्धा महत्वाचं आहे, यावर आधारित क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. लक्षात ठेव. बघ आता याच्यामध्ये बघ मी काय सांगतोय तुला, हे बघ इथं वन शॉट मध्ये मी तुला सांगतोय. बघ इकडे बघ काय करायचंय, बीपीटी थेरम काय सांगतो रे, साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतोय. बघ बीपीटी थेरम काय सांगतो, वरची बाजू भागिले खालची बाजू, इकडे बघ रे, वरची बाजू भागिले खालची बाजू इज इक्वल ही बाजू भागिले ही बाजू. बरोबर आहे. ठीक आहे, ऍज इट इज सेम इथं काय सांगतं, इथं पण आहे. बरोबर आहे ना, इथं पण काय फॉर्म्युला तयार होतो, वरची बाजू भागिले खालची बाजू इज इक्वल वरची बाजू भागिले खालची बाजू. बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघ इथं अँगल बायसेक्टर थेरम पडला. लक्षात, जिथून डोळे मारायला चालू केले. अलग लक्षात. ठीक आहे, त्याच्या अपोजिट साइड कडे जायचं, इथून डोळे मारायला चालू केले बघ. ठीक आहे. ओके, आता 16 वरील साइड डोळे मारायलाच पाहिजे. बघ इथून गेलं इकडं, हा बघ इकडे गेलं, इथून इथं यायचं, इथून इकडे जायचं, परत इथं वापस यायचं, इथून इकडे. लक्षात. बरोबर आहे. AB डिवायडेड बाय BC इज इक्वल AD डिवायडेड बाय DC. लक्षात. ठीक आहे, हा देखील महत्वाचा काय आहे, पार्ट आहे. अलग लक्षात. त्याच्यानंतर लगेच आपण 3 पॅरलल लाईन इथं पण बघूया. काय फॉर्म्युला तयार होता याचा, AB डिवायडेड बाय BC इज इक्वल AX डिवायडेड बाय YZ. ओके, चल बघ हा देखील या ठिकाणी काय आहे तुला महत्वाचा आहे. अलग लक्षात. सॉल्व एक्झाम्पल मध्ये हे क्वेश्चन करून जा, पहिला सॉल्व एक्झाम्पल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं याच्यामध्ये बघ 4 नंबर 5 नंबर क्वेश्चन सांगतोय बघ, फक्त 9 नंबर सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे बेटा. 9 नंबर आपण करून गेलाच पाहिजे. एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी विचारलं जातं. एक्स आहे इथे x - 2 आहे, x + 2 आहे, x + 5 आहे. लक्षात, इथे एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी कोणत्या थेरमवर आधारित आहे, अँगल बायसेक्टर थेरम ABT. ओके, चल 10 नंबर तो ह्याच्यासाठी क्वेश्चन नंबर 3B साठी, अलग 3A साठी ऍक्टिव्हिटी बेसला. लक्षात. त्याच्यानंतर पुढे इथं याच्यामध्ये हा वाला क्वेश्चन करून जा. लक्षात. ठीक आहे, हे वाला तिसरा पण महत्वाचा आहे. लक्षात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7वा, त्याच्यानंतर 9 नंबर. ओके, हे आपल्याला क्वेश्चन्स काय करायचे करून जायचे. लक्षात. त्याच्यानंतर पुढे या प्रॅक्टिस सेट मध्ये बघ, या प्रॅक्टिस सेट मध्ये 7वा क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा आहे, करून जायचं सगळ्यांनी. लक्षात. 7वा क्वेश्चन इथं कन्फ्युज होतं बाळांनो तुम्हाला. अलग लक्षात. ठीक आहे, त्याच्यामुळे हा 7वा क्वेश्चन आपण सगळ्यांनी काय करायचंय करून जायचंय. लक्षात. याच्यामध्ये बघा सगळे MCQ प्रॉब्लेम सेट मधले सर्वच MCQ आपल्याला करून जायचे. लक्षात ठेवा,
प्रॉब्लेम सेट मधले आपल्याला सर्वच एमसीक्यू काय करायचे आहेत. अलग लक्षात. एमसीक्यू झाल्यानंतर पुढे एमसीक्यू झाल्यानंतर पुढे सगळे क्वेश्चन्स जसे प्रॅक्टिस सेट मध्ये तसेच आहेत. हा वाला 7 नंबरचा एक क्वेश्चन करून जायचा आपल्याला. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन ही करून जायचंय. अलग लक्षात. त्याच्यानंतर ही ऍक्टिव्हिटी आपल्याला करून जायचंय. 12 नंबरचा एक क्वेश्चन आणि 13 नंबर सगळ्यात महत्वाचा 13 नंबरचा क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे 13 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय करायचंय करून जायचंच आहे. अलग लक्षात. त्याच्यानंतर बघ सेकंड चॅप्टर तुझा पायथागोरस थिअरम. मगाशी सांगितलं पायथागोरस थिअरम मध्ये काय पाहिजे पायथागोरन ट्रिपलेट आहे. अलग लक्षात. त्याच्यानंतर काय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आहे. त्याच्यानंतर सिमिलरिटी ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरस थेरम आहे. अपोलिनियस थेरम आहे. 30 अंशा समोरची बाजू आहे. 60 अंशा समोरची बाजू आहे. 45 अंशा समोरची बाजू आहे. आता पायथागोरन ट्रिपलेट काढत असताना काय करतो रे बेटा तू जी काय व्हॅल्यू तुला दिलेली आहे त्या व्हॅल्यूच्या सगळ्यात मोठी जी काय व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर करतो आणि उर्वरित जे काय 2 उरलेले आहेत लक्षात त्या 2 संख्येच्या स्क्वेअरची काय करत असतो तो सम करत असतो. बरोबर आहे ना. इथं बघ आता 30 अंशा समोरची बाजू करायची झाली तर 1/2 इंटू हायपोटेनियस √3/2 इंटू हायपोटेनियस 60 अंशा समोरची बाजू काढण्यासाठी. त्याचबरोबर 45 अंशा समोरची बाजू काढण्यासाठी 1/√2 इंटू हायपोटेनियस. लक्षात. हा फॉर्म्युला वापरून तू काढू शकतोस. त्याच्यानंतर बघ पुढे ओके ज्योमेट्रिक मीन कुठे गेला पुढे आहे का पायथागोरस थेरम. हा देखील थेरम आपल्याला पाहून जायचं बघ. लक्षात ठेव पायथागोरस थेरम पाहून जायचा आहे. लक्षात. याच्यामध्ये ज्योमेट्रिक मीन पण आहे वरती गेला तेही आपल्याला पाहून जायचं. लक्षात ठेव. लक्षात. ठीक आहे. हे बघ थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन काय करायचं मधल्याचा स्क्वेअर इज इक्वल ही बाजू गुणिले ही बाजू. लक्षात. जी काही तुझा हायपोटेनियस आहे त्याचे 2 पार्ट करायचे. ही मधल्याचा स्क्वेअर इज इक्वल ही बाजू गुणिले ही बाजू. अलग लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघ पुढे हा 2.1 पहिला क्वेश्चन करून जायचंय विचारला जाऊ शकतोय. त्याच्यानंतर हा वाला क्वेश्चन 4था 5वा 10वा वॉलचा विचारायचं बघ. सगळ्यांनी हा क्वेश्चन करायचंय. अलग लक्षात. ठीक आहे. हा वाला क्वेश्चन खरंच खूप महत्वाचा आहे. अलग लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रॅक्टिस सेट चालू करण्याच्या अगोदर अपोलिनियस थेरम जे काही आहेत आपलं लक्षात त्यावर आधारित क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. लक्षात. ठीक आहे. हा ओके. ह्या थेरम काय तयार होतोय हे बघ काय करायचं ही बाजू बरोबर आहे या बाजूचा स्क्वेअर AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर इज इक्वल टू AM मीडियन जो आहे ना आपला लक्षात त्या मीडियन घ्यायचा 2AM स्क्वेअर प्लस 2BM ही घ्यायचं किंवा MC घेतलं तरी चालू शकतं. लक्षात. ठीक आहे. अपोलिनियस थेरम आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर बघ ह्याच्यामधले महत्वाचे क्वेश्चन सांगतो. क्वेश्चन नंबर 3 लय महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 3 बेटा बाकी काही नाही केला तरी चालेल या प्रॅक्टिस सेट मधला पण क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5 केलाच पाहिजे. बाकी काही ताण घ्यायचा नाही. प्रॉब्लेम सेट सगळे एमसीक्यू करायचेच आहेत त्याच्यात विषयच नाही. ट्रिपलेटचे एमसीक्यू आलं तर हमखास करायचे. अलग लक्षात. 7 नंबरचा क्वेश्चन आपल्याला करायचंय. 8 नंबरचा क्वेश्चन करायचंय. त्याच्यानंतर बाकी काय नको. 16 नाही 17 आणि 18 तर करा. 16 नाही तर नाही पण 17 आणि 18 तर करा. 2 क्वेश्चन महत्वाचे आहेत. अलग लक्षात. आता सर्कल चॅप्टर आहे. सर्कल चॅप्टर बद्दल मी फक्त थेरम्स तुम्हाला सांगणार आहे. सर्कल चॅप्टर बद्दल तरी बघू प्रॅक्टिस मधले जेवढे मला महत्वाचे वाटतात तेवढे सांगतोय. लक्षात. ठीक आहे. बघ या सर्कल चॅप्टर मध्ये काय काय महत्वाचं आहे बघ बेटा. डायरेक्ट प्रॅक्टिस सेट वरती तुला घेऊन जातो पण तत्पूर्वी अगोदर जे आहे किंवा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगता येतील का आपण चेक करूया. हा बघ इथं हा थेरम महत्वाचा आहे बघ. छोटाच आहे पण विचारला तर विचारला जाऊ शकतोय. लक्षात. हा थेरम महत्वाचा आहे. या थेरमकडे आपल्याला काय करायचंय या थेरमकडे आपल्याला पाहायचंय. लक्षात ठेवा हा थेरम आपल्याला पाहूनच जायचंय. लक्षात ठेवा. अलग लक्षात. त्याच्यानंतर ना पुढे याच्यातला 2 नंबरचा क्वेश्चन बस 4 नंबरचा क्वेश्चन एखाद्या मार्कासाठी विचारला जाऊ शकतोय बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय महत्वाचं आहे तर पुढे आपल्याला महत्वाचं आहे बघा बेटानो टचिंग सर्कल. लक्षात. थेरम ऑफ टचिंग सर्कल यावर आधारित क्वेश्चन विचारले जातात परंतु हा थेरम काय विचारला जात नाही. लक्षात ठेवा. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 5 आले महत्वाचा आहे. 5वा तर सगळ्यात महत्वाचा आहे बघ.
खूप वेळेस विचारलाय, इथं एक्स्ट्रा फिगर तुम्हाला ड्रॉ करावी लागते. बघ या 5 नंबर मध्ये काय करावं लागतं, तर एक्स्ट्रा फिगर तुम्हाला ड्रॉ करावी लागते आणि मग त्याच्यानंतर हा क्वेश्चन तुम्हाला काय करावा लागतो, सोडवावा लागतो. एक्स्ट्रा फिगर ड्रॉ करून हा क्वेश्चन तुम्हाला सोडवावा लागतो. बरोबर आहे. हे इथून असं इकडे घ्यावं लागते, इथून इकडे घ्यावं लागते, इथून इकडे घ्यावं लागते, हे असं तयार होतंय लक्षात. आणि इथून ही असं एक टाकून आपल्याला काय करावं लागतं, हा क्वेश्चन सोडवावा लागतो. खरंच खूप महत्वाचा क्वेश्चन आहे हा. असे क्वेश्चन नंबर 3B मध्ये आपल्याला काय केले जातात, विचारले जाऊ शकतात किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. हा ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे आहेत. बघ थोडस फास्ट घेतोय बाळा, व्हिडिओ मोठा होतोय. हा एक थेरम बघू जा रे. द कॉर्ड ऑफ द करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रुएंट आर्क ऑफ द सर्कल. लक्षात, आर्क कॉन्ग्रुएंट. लक्षात ठेवा, हा थेरम खरंच महत्वाचा आहे, पाहून जायचा आहे. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर पहिला 3.3 मधला पहिला पाहूनच जायचंय. क्वेश्चन नंबर 3 पाहून जायचंय. इन्स्क्राइब्ड अँगल पाहून जायचं. बघा इन्स्क्राइब्ड अँगल वर क्वेश्चन विचारले जातात. इन्स्क्राइब्ड आर्क असेल लक्षात, ठीक आहे, इन्स्क्राइब्ड अँगल असतील, पाहून जायचं आहे आपल्याला. लक्षात ठेवा, जे जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण पाहून जायचं. हे बा आलर बाबा, सर्कलचा आत्मा, ज्याच्यावर सर्कल चालतं, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. सायक्लिक क्वाड्रिलेटरल वर आधारित तुम्हाला क्वेश्चन्स मात्र परीक्षेला पडतातच. अलग लक्षात, ठीक आहे. त्याच्यामुळं हा थेरम आपल्याला काय करायचा आहे, अलग लक्षात, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. या पुढच्या क्वेश्चन मध्ये बघ, या क्वेश्चन मध्ये काय करायचंय, या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 3 आपल्याला पाहून जायचंय. क्वेश्चन नंबर 3 अलग लक्षात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7. ओके, हे आपल्याला काय करायचे, पाहून जायचे आहेत. ओके. त्यानंतर पुढे इथे एक क्वेश्चन नंबर पहिला पहा, क्वेश्चन नंबर 4 एक पहा. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 5 ही महत्वाचा आहे. आणि प्रॉब्लेम सेट मधले जे जे महत्वाचे वाटतात, जे जे चांगले क्वेश्चन्स आहेत, सर्वच क्वेश्चन आपल्याला काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेट बद्दल मी काही चर्चा करणार नाही, तर डायरेक्टली पुढच्या प्रॅक्टिस चॅप्टर कडे जातोय. बघ पुढचा, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन बद्दल तर काहीच महत्वाचं सांगणार नाही. लक्षात, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय महत्वाचं आहे, तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये सगळंच महत्वाचं आहे, सगळंच सोपं आहे. अलग लक्षात, ठीक आहे. त्याच्यामुळे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन बद्दल काहीही जास्त एक्स्ट्रा सांगत बसणार नाही, है ना, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन चॅप्टर वगळतोय, सगळं बघायचंय. अलग लक्षात, त्याच्यामध्ये काही लय मोठं नाही, तरी पण वाटलंच तर सांगतोय. पहिला एक क्वेश्चन कर, दुसरा एक क्वेश्चन कर. लक्षात, बस झालं. पुढच्या प्रॅक्टिस सेट बद्दल सांगू का, हो घे. काय करायचे, 4, 5, 6, 7 बस. कोऑर्डिनेट ज्योमेट्री. कोऑर्डिनेट ज्योमेट्री मध्ये पहिलं काय रे, चल सगळं बेसिक सांगत जातो. पहिल्यांदा काय, डिस्टन्स फॉर्म्युला आहे. डिस्टन्स फॉर्म्युल्यावर आधारित काही क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर काय, सेक्शन फॉर्म्युला आहे. सेक्शन फॉर्म्युल्यावर आधारित क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर काय आहे, स्लोप फॉर्म्युला आहे. स्लोप फॉर्म्युल्यावर आधारित क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर काय आहे, आणखीन मिड पॉइंट फॉर्म्युला आहे. लक्षात, त्यावर आधारित एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. हे सगळं कोऑर्डिनेट ज्योमेट्री मध्ये एवढंच आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. हा पण सोपा चॅप्टर आहे, आपल्याला फुकट मार्क्स मिळून देणारा चॅप्टर्स आहे तोही. लक्षात, त्यावरही आधारित काही मी काही जास्त बोलत नाही. लक्षात, परंतु लक्षात ठेव, जो चॅप्टर मी हायलाइट करतोय तो चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री. लक्षात ठेवा, ट्रिग्नोमेट्री फक्त 7च मार्कासाठी विचारला जातो, परंतु पोरांना अवघड हा चॅप्टर वाटतोय. लक्षात ठेवा, हा चॅप्टर अवघड नाही. या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय, साइन, कॉस, टॅन. लक्षात, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिफिकेशनचे जे काही 3 फॉर्म्युले आहेत, यावर प्रूफ करायचे जे काही क्वेश्चन्स आहेत. लक्षात, ठीक आहे. त्यानंतर जे काही हे आहे, जहाज वगैरे, त्या मंदिराची सावली पडते, शिडी लावली, काय झाली, ही जी वर्ड प्रॉब्लेम आहेत ना, हे क्वेश्चन्स या चॅप्टर्स मधले ते क्वेश्चन्स या ठिकाणी पडतील. आणि मेन्सुरेशन बद्दल काय सांगायचे रे, मेन्सुरेशन बद्दल तर फक्त एकच आहे.
मेन्सुरेशन बद्दल काय रे, मेन्सुरेशन मध्ये जेवढे फॉर्म्युले तुम्ही करचाल तेवढा चॅप्टर तुम्हाला सोपा जाईल. टोटली फॉर्म्युल्यावर बेस हा चॅप्टर आहे. आपल्या सगळ्यांना फॉर्म्युले तयार करता आले पाहिजेत, इव्हन लक्षात असले पाहिजेत आणि फॉर्म्युले बरोबर आठवले पाहिजेत. लक्षात, ठीक आहे. नाहीतर मग फॉर्म्युला असा विचारलाय, कर्व सरफेस एरिया विचारलाय आणि तुम्ही टोटल सरफेस एरिया वापरल्यावर जमणार नाही. लक्षात, जे जे फॉर्म्युले आहेत ते सर्व फॉर्म्युले आपण काय करायचे, पाहून जायचं आहे. अलग लक्षात, ठीक आहे. चला, बाकी उद्याच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. जे जे क्वेश्चन सांगितले, ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, सर्वच महत्वाच्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. अलग लक्षात, ठीक आहे. आणि उद्याचा पेपर चांगला आपण काय करायचं आहे, सोडवायचा आहे आणि नक्कीच आपण सर्वजण सोडवाल हीच अपेक्षा. ओके, चला भेटूया उद्याच्या पेपरची उत्तरपत्रिका घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.